प्रणय आणि प्रसाद ही जोडी, तर एका बाजूला रुपेश जगताप. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा, ऑल द बेस्ट. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा पॉझिटिव्ह इंटेंटनं दाखल झालेत की 5 षटकांचा मॅच किमान आम्ही 50-60 या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, कारण आजच्या दिवसात 78 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या म्हणजेच फ्रेकन जेल यांच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग, ज्यामध्ये अर्धशतक देखील ठोकलं गेलं. इथे आपण पाहतायत षटकार पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी. पहिल्या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यावेळेला बॉल अतिशय चांगला खोलातला होता. या वेळेला चांगल्या पद्धतीने आटोक्यात आला आणि त्याचा कार्यक्रम देखील चांगला केला. या वेळेला चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत आणि मिसजज, बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर आलेला चौकार. तीन बॉल आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आता षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि यांना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 रन्स. 3 बॉलचा खेळ संपला. पहिल्या षटकात धावांची लयलूट, धावांचा दरोडा घातला फलंदाजांनी. चांगली बॅटिंग केली. पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतायत भरपूर बाहेरचा बॉल. पंचांनी पाहिलं डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरून तो बॉल ट्रॅव्हल झाला. नियम क्रमांक 21 वापरत असताना पंचांनी दर्शवलं की तो वाईट बॉल आहे. या वाईट बॉलनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 22 रन. सनी संजय मोरे कॅप्टनच्या भूमिकेत. मेंटेनन्स फ्रेडॉक्स 100 या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतात, तर एका बाजूला आयुष हे नेबॉन या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतात. 2 कॅप्टन आहेत आणि टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय LP सरांना. श्रीयुत लक्ष्मण पवार सर या मॅचचा टॉस करतील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जिथे आयुषच्या विपक्षात सनी आणि मॅचला देखील या येणाऱ्या काळात सुरुवात होईल. टॉस मात्र करतायत LP सर आहेत तिथे, त्यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस. हेड अँड टेल, छाप आणि काट. टेल सीज कॉल. नेबॉन वॉन दी टॉस अँड बोल फर्स्ट. मला तरी वाटतं मेंटेनन्स संघ जरी टॉस जिंकला असता तरी मंच आहे फलंदाजीच घेतली असती आणि त्या अनुषंगाने आता निर्णय त्यांच्याच बाजूने लागला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 29 धावा. केवळ घरत बेटेगाव जर आपण इथे असाल तर निश्चित स्वरूपात या इनिंग नंतर या 4थ्या षटकात तुम्ही आमच्या साथीनं जोडणार आहात, कारण नेक्स्ट मॅच हा मेंटेनन्स संघाचा आहे. इथे देखील आपण पाहतात चांगला चेंडू. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर धावसंख्या इथून 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 धावा. इनिंग नंतर दीपक चव्हाण आलेत गोलंदाजी मार्क वरती. थोडं स्पीडअप करा. एकोणतीस धावा या धावफलकावरती आहेत आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दीपक चव्हाण यांना आपण पाहू शकता. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर चांगली सुरुवात,
14.50 ची सरासरी राखत एक चांगली सुरुवात केली, ज्यामध्ये प्रणयचा सिंहाचा वाटा राहिला. गोलंदाज तयार. प्रणयच्या शरीरापासून दूर आणि त्या बॉलला त्यांनी जाऊ दिलं. बाकीची कामगिरी पंचांकडे सोपवली. पंचांनी पाहिलं आणि तदनंतर त्या बॉलला व्हाईट बॉल असं घोषित करत असताना धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 रन्स, 30 धावा धावफलकावरती आहेत. प्रोडक्शन संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर जो 7वा सामना असेल त्यामध्ये इन ऍक्शन असतील, एक चांगली साईड तिथे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. पहिल्याच 2 बॉलमध्ये 2 बॉल वाईट. धावसंख्या 2 ग्रेस झाल्या आणि जाऊन पोहोचल्या 31 रन्स. 31 धावा या धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण प्रणय याला पाहताय, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये इनफॉर्म बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. याही वेळेला फटका तर जरूर खेळले आणि क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाताना आलाय चौकार. 4 धावा. पस्तीस धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मध्ये पहिलाच बॉल जो आपल्याला चौकारापर्यंत परावर्तित होताना बघायला मिळाला. संधी मिळाल्यानंतर प्रणयनं दोन्ही हातानं स्वीकारलं आणि जो मी उल्लेख केला होता की संधी मिळाल्यानंतर जो फलंदाज स्वतःला सिद्ध करतो तो कर्तृत्ववान ठरतो आणि सध्या प्रणयनं चांगली क्रिकेट इथे देखील बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आपण पाहतात शॉर्ट स्क्वेअर लेगचे तिथे योगेश खडके सर आपल्याला पाहायला मिळाले यष्टिरक्षणाच्या भूमिकेत, ज्यांनी बॉलला फील्ड केलं मजबूत बांध्याचे आणि आपल्याला पाहायला मिळतात यष्ट्यांच्या मागून भरीव कामगिरी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच षटक क्रमांक 3 चा खेळ चालू असताना बॉलचा खेळ झालाय 2 आणि धावसंख्या 36. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड. इथे देखील फटका खेळलाय. फिल्डिंग जरूर झाली. तुर्ताच धावसंख्या इथून आकार घेतात त्या म्हणजेच 2 न तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहील का? 2 न संतुष्ट राहावं लागतं. योग्य वेळेत तुमचा नकार देखील तेवढाच महत्वाचा आहे. यस नो आणि वेट या 3 शब्दांवरती क्रिकेटच्या खेळामध्ये मुख्य खेळपट्टीवरती अनेक वेळा एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, कारण रनआउट जास्तीत जास्त तुमच्या योग्य कॉलिंगमुळेच निश्चित स्वरूपात टाळत असतात. जर ती कॉलिंग तुमची खराब राहिली आणि त्यावेळेला रनआउट अनेक वेळा होताना आपण पाहिलेले आहेत फलंदाज, परंतु या 2 फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जिथे संघासाठी भागीदारी तुम्हाला उंच इमारत बांधायची असेल तर तुमचा पाया हा मजबूत असावा आणि जर तो मजबूत नसला तर मग तुमची इमारत ही खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात पडण्याची दाट शक्यता असते. परंतु या मॅचमध्ये सुरुवातीच्या काळात पॉवर प्लेमध्ये 18 धावा घेतल्या आणि पाया मजबूत बनवत असताना आतापर्यंत आपण पाहतात 39 धावा म्हणजेच 39 माळे तर उभे केलेत. येणाऱ्या काळात किती धावांचा एक डोंगर उभं करतील, किती धावांची मोठी बिल्डिंग उभी होईल या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक चव्हाण तयार. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं राईट हँड ओव्हर द स्टंप्स. या बॉलला स्क्रोल केलं पंचांनी, अगदी यष्ट्यांच्या वरनं बॉल निघून गेलाय. त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल धावसंख्या आता तपासून पाहिली तर 39 ह्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4. यावेळेला आपण पाहत आहेत डीप पॉइंटच्या वरनं बॉलला ढकललंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे वेगानं धावतायत आणि ज्या वेळेला शर्यत गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाची लागली चेंडूनं तिथे विजय मिळवला आणि हा आलाय चौकार. चांगला फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली. अलीकडच्या काळात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला स्ट्रेट बॅटनं फटके खूप कमी बघायला मिळतात. आजचं क्रिकेट भरपूर फास्ट झालंय त्या अनुषंगानं क्रॉस बॅटनं फॉलोइंग स्वीप असतील, ऑन साईडला पुलचे फटके जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला का बघायला मिळतात तर हा टेनिस बॉलचा खेळच असा आहे. परंतु इथे या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मेरिटवरती आले आणि तदनंतर आपण पाहताय डीप पॉइंटला ढकललं बॉलला आणि धावसंख्या तिथून 4 मिळवल्या. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात कट करायचा होता. खडके सर आहेत यष्ट्यांच्या मागे, बॉलला फील्ड नाही करू शकले व्यवस्थित. तुर्तास धावसंख्या 2 इथे परिपूर्ण होत्यात आणि या धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचतील 45 रन्स. 45 धावा ह्या धावफलकावरती असताना षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत रहा फ्रेडून प्रीमियर लीग 2026 पर्व 5.
केवल भाऊ, चला उर्वरित खडके सरांच्या गोलंदाजीवरती 6 चेंडू आणि 6 षटकार जर मारले फलंदाजांनी तर अभिजित पवार सरांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं रोख रक्कम 5000 5,000. जर 6 बॉलमध्ये 6 षटकार फलंदाज खेळतात तर अभिजित पवार सरांच्या माध्यमातून 5,000 फक्त खडके सरांच्या षटका करीत आहेत. परंतु आता त्यांनी सांगितलं की 6 चेंडू 6 षटकार येऊ शकतात म्हणून त्यांनी देखील माघार घेतलेली आहे आणि ते यष्ट्यांच्या मागे आता पुन्हा एकदा जात आहेत. जाऊया, मॅचला सुरुवात होईल. तिसऱ्या षटकाला आणि आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ बेटेगाव, गोड गळ्याचे धनी अर्थात केवल घरत सरांचा ऐकूया आवाज. थँक्यू उत्कर्ष. पालघर डिस्ट्रिक्टमधले चांगले एक उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट गरज नावाचा एक बुलंद आवाज धनसर गावातील खूप चांगले असं उत्कृष्ट दर्जेचे समालोचक करत असताना पाहूया पुढचा चेंडू. तिथे झेल होतोय का, परंतु तिथे चांगला एफर्ट्स म्हणता येईल. चांगल्या पद्धतीचा झेल झाला असता जर त्याने झेल हा पूर्ण प्रॉपर पकडला असता तर. आणि धावसंख्या होते ती आता 47. तर पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक कव्हरच्या दिशेने केलेला हा चांगला फटका म्हणता येईल. 4 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 51 ऑन बोर्ड. चांगल्या पद्धतीची एक रणनीती म्हणता येईल, चांगला स्कोर म्हणता येईल. प्रणय हे आपल्या संघासाठी चांगल्या पद्धतीचे एक बॅटिंग करत असताना आपल्या संघाला एक 51 धावांवर पोचून ठेवलंय. चांगल्या एक सेफ झोन मध्ये नेऊन ठेवलंय. ते वैयक्तिक 38 धावांवर तो फलंदाजी करत असताना पाहूया पुढचा चेंडू. आणि एकदा हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू तिथे नो सुद्धा घोषित केलेला आहे पंचांनी. एक भीमर पद्धतीचा हा चेंडू म्हणता येईल. पुढचा चेंडू हा फ्री हिटच्या रूपामध्ये रुपेश यांना एक फ्री हिटच्या रूपामध्ये एक मिळालेला चेंडू. चांगली संधी आहे त्यांच्या समोर. पाहूया ते किती धावा जमवतात पुढच्या चेंडूवर. तर पाहूया पुढचा चेंडू. रुपेश हे सामना करतील वैयक्तिक 38 धावांवर खेळी करत असताना. आणि एकदा एक शॉर्ट पद्धतीचा चेंडू आहे तिथे स्ट्रेट ड्राईव्ह केलेला हा पाहूया. तिथे स्टॉप केलेला चांगल्या पद्धतीने. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 54. आतापर्यंत चांगली खेळी केलेली आहे. 40 धावांवर फलंदाजी करतोय तो रुपेश. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने खेळायला फटका. हा षटकार सेहेचाळीस धावांवर प्रणय बॅटिंग करत असताना वैयक्तिक 46 धावा. पाहूया तिथे. ओ हो, खूप सुरेख कसा चेंडू म्हणता येईल. काही समजला नाही प्रणय यांना. आणि पाहूया तिथे ह्या दिवसातील दुसरा अर्धशतक झळकावतोय का तो प्रणय. तर पुढचा चेंडू. आणि मी म्हटलं होतं तिथे पाहूया हा षटकार. आणि वैयक्तिक 52 धावांवर नाबाद असलेला हा प्रणय नावाचा एक ब्रँड षटकार म्हणता येईल.
खेळी केली, स्वतःच्या 52 धावा जमा करत आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं, दिवसातील दुसरं अर्धशतक म्हणता येईल. आणि आता कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. प्रत्येकी खेळाडू हा एक स्वतःच्या धावा जमा करून मॅन ऑफ द सिरीजकडे लक्ष असेल. आणि 6 चेंडू 6 षटकार मारले तर अभिजित सरांकडून 5,000चा इनाम हा लागू झालेला आहे. पाहूया पुढचा चेंडू. तिथे नो पद्धतीचा चेंडू असेल, अंपायरचा निर्णय हा नो असेल तर हा पुढचा चेंडू फ्रीडच्या रूपामध्ये किती त्याचा फायदा उचलतात फलंदाज. आणि तिथे पुन्हा एकदा कमबॅक करत असताना चांगल्या पद्धतीचा हा चेंडू टाकला आणि निर्धाव असा चेंडू होता. एक लेग बाईच्या रूपामध्ये धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 68 ऑन बोर्ड. खूप चांगल्या पद्धतीची एक धावसंख्या जमा करत असताना तर पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा प्रणय आणि खूप चांगल्या पद्धतीची खेळी केली. पाहूया हा खूप उंच गेलेला फटका. तिथे एक कॉटन बोल्ड होण्याचा चान्स होता परंतु झेल हा काही टिपता आला नाही. तेवढाच चांगल्या पद्धतीचा हा चेंडू सुद्धा टाकला होता. प्रणय यांना काही समजलं नाही. बॉल हा खूप वर गेला होता तर ही झेल घेतली असते तर एक त्यांच्या चांगल्या पद्धतीचा झेल म्हणता आला असता. तर पाहूया पुढचा चेंडू. सामना करतील ते प्रणय आणि हा तर नो रूपामध्ये हा चेंडू खूपच आखूड पद्धतीचा चेंडू होता. मला तरी वाटते थोडीशी कुठेतरी प्रॅक्टिस नसल्यामुळे अशा पद्धतीची गोलंदाजी तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा वर गेलेला हा चेंडू तिथे झेल टिपतोय का परंतु पुन्हा एकदा ड्रॉप असा कॅच म्हणता येईल. तर मी म्हटलं होतं की जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर कॅचेस हे खूप महत्त्वाचे आहेत. कॅचेस तुम्हाला घ्यावे लागतील, तितकेच चांगली फिल्डिंग सुद्धा करावी लागेल तर तुम्ही मॅच जिंकू शकतात. बॉलिंग सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे जर आपल्याला सामना हा जिंकायचा आहे. तर आता धावसंख्या होते ती 74 आणि मला तरी वाटते आजच्या दिवसातील हा हायेस्ट स्कोर असावा. आणि पुन्हा एकदा वाईट असा चेंडू. एक अतिरिक्त धाव म्हणता येईल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 75 आणि आजच्या दिवसातील एक सकाळच्या क्षेत्रामध्ये 75 धावा ह्या जमवल्या होत्या त्या एचओ टीमने. आता पुन्हा एकदा 75 धावा ह्या जमा झालेल्या आहेत तर अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. तर हा टॉप स्कोर होतोय का पाहूया. आजच्या दिवसातील सामना करतील ते आणि निर्धाव असा चेंडू. सॉरी हा वाईट पद्धतीचा चेंडू म्हणता येईल अंपायर कडून. आणि पुन्हा एकदा धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 76 आणि कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल तिथे. पाहूया खूप चांगल्या पद्धतीचा हा फटका होता. 4 धावाने धावसंख्या वाढत असताना आतापर्यंत धावसंख्या होते ती 80. मला तर वाटते आजच्या दिवसातील हा टॉप स्कोर हायेस्ट स्कोर म्हणता येईल. खूप चांगल्या पद्धतीची खेळी केली ती. मामालेट संघाने खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. 80 धावा जमा केल्या आणि प्रणय हे खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग सुद्धा केली. स्वतःच्या 50 धावा जमवल्या. तर पाहूया पुढचा चेंडू. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही नॉट आउट जोडी आहे. आतापर्यंत एकही गडी बाद झाला नाही. खूप चांगल्या पद्धतीची मामालट संघांकडून ही कामगिरी होत असताना आतापर्यंत धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 81 आणि अतिरिक्त धावा ह्या खूप जास्त देत असताना पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला हा फटका. सुरेख असा फटका म्हणता येईल. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 85 विदाउट लॉस. अजूनही एकही विकेट गेला नाही. खूप चांगल्या पद्धतीची खेळी करत असताना
प्रसाद दोन्हीही चांगले खेळाडू पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू म्हणता येईल, तिथे झेल होतोय का नाही. नो मॅन्स लँड्स मध्ये हा बॉल पडत असताना तिथे 2 धाव तर धावून काढलेले आहेत. आणि पाहूया तिसरी धाव कंप्लीट होते का, परंतु नाही. आणि नॉट आउट 87 धावाची खेळी करत असताना प्रणय आणि प्रसाद दोन्हीही चांगले खेळाडू, एकही विकेट गेला नाहीत. आणि प्रणय हा वैयक्तिक 57 धावांवर खेळत असताना नाबाद परततोय तो आपल्या तंबूमध्ये. चांगल्या आपल्या संघाला चांगल्या सेफ झोन मध्ये पोहोचून ठेवले ते प्रणय ह्यांनी. तर तितकं चांगलं मोठं लक्ष असेल ते फ्रेडमॅक्स संघांसमोर खूप मोठं आव्हान असेल.
आणि तितकं चांगलं प्रयत्न देऊ, एफर्ट्स देऊ आणि आमच्या टीमला कुठेतरी फायनलमध्ये घेऊन जाऊ असं ह्याच वर्षी सुद्धा एक त्यांचं एक टार्गेट असेल. तितकी चांगली त्यांनी प्लॅनिंग करून सुद्धा आलेले असेल, चांगले प्रॅक्टिसमध्ये आहेत. सनी सुद्धा नेहमी खेळत असतो, मयंक सुद्धा डेली प्रॅक्टिसमध्ये आहे आणि उत्कर्ष, विनीत असे चांगले खेळाडू सुद्धा त्या टीममध्ये आहेत. तर आज आपल्याला पाहायलाच मिळत की आजच्या दिवसामध्ये सर्वोत्तम कोण कामगिरी करतो, कोणती टीम ही सुपर 8 मध्ये प्रवेश करते पाहायला मिळेलच. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन म्हणता येईल. आणि मयूर तर पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो मयूर, सामना करेल तो रुपेश चौधरी. तर पाहूया पहिला चेंडू आणि निर्धाव असा चेंडू म्हणता येईल. मयूर यांच्या हातून हा निर्धाव असा चेंडू, खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला आणि धावसंख्या ही अजूनही एक चेंडू, हा निर्धाव असा चेंडू होता. तर पाहूया पुढचा चेंडू, सामना करतील ते रुपेश. आणि हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, तिथे झेल बाद होतोय. दुसऱ्या चेंडूवर हा गडी बाद होतोय. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू होता, तितकाच फुलटॉस पद्धतीचा सुद्धा होता. बॅट्समन ला जर मारायचं तर हा षटकार मारू शकत होता, इतक्या चांगल्या पद्धतीचा बॅट्समनसाठी हा बॉल होता. परंतु थोडंसं वेग असल्यामुळे त्यांच्या बॅटला काही कनेक्ट झाला नाही आणि तो झेलबाद झालाय तो रुपेश. तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, अजूनही एकही धावा जमवली नाहीये आणि एक गडी सुद्धा बाद होतोय. तर मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलंच की 86 धावा जमा केल्या त्या मामालेट संघाने, एकही गडी बाद झाला नव्हता त्यांचा. दोघांनीच, प्रणय आणि तर आता न्यू बॅट्समन इन होतोय तो आदिल आणि बॉलर नेम आहेत मयूर. मयूर यांची खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणता येईल. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले त्यांनी, निर्धाव असे चेंडू दोन्ही सुद्धा. पाहूया तिसरा चेंडू घेऊन येतील, सामना करतील ते आदिल. आणि तिथे धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 1. आता आपल्या कुठेतरी संघाचा एक श्रीगणेशा होत असताना धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्याने आपलं खातं ओपन करतोय तो संघ. 3 चेंडू 1 धावा. पुन्हा एकदा स्ट्राइक वर असतील ते रुपेश. ओ हो, खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू हा म्हणता येईल, तितक्याच चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणता येईल. मामालेट हा संघ चांगल्या पद्धतीचा खेळी करत असताना दिसतोय. बॅटिंग सुद्धा तेवढीच चांगली केली, बॉलिंग सुद्धा, फिल्डिंग सुद्धा. तर हे एफर्ट्स आपल्याला द्यावे लागेल जर आपल्या संघाला कुठेतरी जिंकून द्यायचं आहे, मॅच विन करायची आहे, तर आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं खेळी करावी लागेल. पुढचा चेंडू, चौथा चेंडू, हा मला तरी वाटतो एक वाईट पद्धतीचा चेंडू म्हणता येईल. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 2. आतापर्यंत सॉरी 3. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत, धावसंख्या होते ती 3. आणि पाहूया पुढचा चेंडू, सामना करतील ते आदिल. आणि इथे क्लीन बोल्ड होतोय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना मयूर. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, न्यू बॅट्समन इन होतोय तो संतोष. पाहूया पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना मयूर हे आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय हा गोलंदाज आणि 2 गडी सुद्धा बाद केलेले आहेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणता येईल मयूर यांच्या द्वारे. तर आतापर्यंत 1 षटक
टाकून झालेले आणि धावसंख्या होते ती 3. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये आणि 24 चेंडू मागे आतापर्यंत 85 धावा जमा करायच्यात आपल्या संघासाठी. तर आपला संघ विजयी होऊ शकतो. तर मोठे फटके खेळावे लागेल, चौकार षटकार मारावे लागतील. आणि न्यू बॉलर दुसरं षटक घेऊन येतात ते तेजस आणि सामना करतील ते रुपेश. जर आपल्याला आपल्या संघाला जर विन करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागेल, कारण की सुरुवात ही खूप मंद गतीने सुरू झालेली आहे. आतापर्यंत 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती फक्त आणि फक्त 3. तर पाहूया पुढचं षटक. आणि खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. तिथे निर्धाव असा चेंडू म्हणता येईल. बॅट्समनला काही समजलं नव्हता हा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू टाकून झाला. धावसंख्या होते ती 3. आणि तिथे तेवढाच खूप चांगल्या पद्धतीचा हा फटका. पाहूया तिथे किती धावा जमावतोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. फेकी सुद्धा तितकीच चांगली आणि रनिंग बिटवीन सुद्धा तेवढीच चांगली. 2 धावा धावून जमा करतोय तो रुपेश. कुठेतरी रुपेश यांना चांगली खेळी करावी लागेल आपल्या संघाला जिंकायचं असेल तर. पुन्हा एकदा तितका चांगला फटका. तिथे षटकाराच्या दिशेने खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करू शकतो रुपेश. आणि तेजस तितके चांगले गोलंदाजी करत असताना पाहूया तेजस यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते आदिल संतोष. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. तर पाहूया पुढचा चेंडू आणि तितकाच चांगल्या पद्धतीचा खेळलेला हा फटका. तिथे 1 धाव जमा होते की 2. पाहूया तिथे योगेश सरांची खूप चांगल्या पद्धतीची फेकी. तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि धावसंख्या होते आतापर्यंत 13. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि पुन्हा एकदा हा वर गेलेला चेंडू. तिथे झेल होतोय की नाही आणि तिथे कुठेतरी थोडेसे फिल्डिंग मध्ये गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, कॅच ड्रॉप म्हणता येईल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 15. आणि आतापर्यंत 2 षटक हाताळून झालेल्या 2 षटक टाकून झालेल्या धावसंख्या होते ती 15. आणि दीपेश पाटील सर यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांनी कृपया करून व्यासपीठावर बसून आपलं आणि यतीन राऊत सुद्धा आलेले आहेत, ग्राउंडचे अध्यक्ष. इतक्या चांगल्या पद्धतीचं सुरेख ग्राउंड त्यांनी सजवलं. आपल्या बॉलर्स नेम प्लीज. आणि प्रवीण तारे सरांकडून त्यांचा सत्कार होतोय. यतीन राऊत यांचं, जे या ग्राउंडचे अध्यक्ष आहेत. चांगल्या पद्धतीचे ग्राउंड सजवलं त्यांनी. आपल्याला खेळपट्टी सुद्धा चांगल्या पद्धतीची त्यांनी आखून दिली.
सर्व चांगल्या पद्धतीचं ग्राउंड म्हणता येईल ह्या पालघर डिस्ट्रिक्ट मधून. तर पाहूया पुढचा चेंडू. आणि तितकंच अल्लाळी क्रीडा मंडळ ह्यांच्याकडून आपल्याला हा ग्राउंड इतकं चांगला मेंटेन केलेला दिसतोय. चांगल्या पद्धतीचे ते ग्रास सुद्धा बघायला मिळते आणि बसण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे पवेलियन सुद्धा म्हणता येईल, झाडं सुद्धा म्हणता येईल, चांगल्या पद्धतीचे नियोजन आयोजन. तर पाहूया पुढचा चेंडू. तिसरा चेंडू आणि तिथे निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा मयूर हे षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सुद्धा करत आहेत. पहिलं षटक त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता. 3 धावा खर्च करून 2 विकेट सुद्धा घेतले होते. पुन्हा एकदा ते बॉलिंग मार्कवर असताना 4 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 16. आणि तिथे पाहूया किती धावा जमवतात, 2 की 1. तर तिथे गचाळ असं क्षेत्ररक्षण केलं जातोय तो मामालट संघांकडून. त्यांना माहित आहे आपल्याकडे खूप जास्त धावा आहेत, तर तरी सुद्धा पुढच्या मॅचेससाठी थोडंसं तुम्ही. धावसंख्या होते ती 17. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17. पाहूया पुढचा चेंडू आणि सामना करतील ते संतोष. तितक्यात चांगल्या पद्धतीचा हा चेंडू सुद्धा म्हणता येईल. तिथे पुन्हा एकदा 2 धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया पूर्ण होतात की गडी बाद होतोय आणि तिथे धाव चिच्च्या रूपामध्ये पुन्हा एकदा गडी बाद होतोय तो संतोष. चांगली फेकी सुद्धा म्हणता येईल तेवढीच. गोलंदाजी तर मयूर याने खूप चांगली पद्धतीची केलीच आहे. चला तर दुसऱ्या षटकातील तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि न्यू बॅट्समन इन होतोय योगेश. चला तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18. आणि आता आपल्याला एक नवीन समालोचक बघायला मिळतील, प्रदीप सर. तर पुढचंच समालोचन करतील ते प्रदीप सर. धन्यवाद केवल. इथे आलेल्या सर्व खेळाडूंचे फ्रेडून प्रीमियर लीगमध्ये स्वागत आहे. आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18. गोलंदाजाचं नाव पंकज. बघूया आता पंकज आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे आणि चांगलाच चेंडू टाकलेला आहे पंकजांनी आणि बाद होण्याचा संभव होता, परंतु तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडलेला आहे. आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19. चौथ्या षटकातला दुसरा चेंडू, त्याला सामोरे जातोय तो योगेश. बघूया काय करतोय योगेश आपल्या संघासाठी. आणि चांगलाच चेंडू टाकलेला आहे, निर्धावाचा चेंडू टाकलेला आहे पंकज यांनी. आणि अशा तऱ्हेने संघाचं धावसंख्या झालेली आहे 19. पंकज यांचा पुढचा चेंडू आणि बघूया फलंदाज काय करतोय. आणि चांगलाच चेंडू टाकलेला निर्धाव असा चेंडू. अशा तऱ्हेने 3 चेंडू झालेले आहेत. आता चौथा चेंडू टाकतोय, बघूया काय करतोय. आणि चांगलाच फटका मारलेला आहे, झेल होऊ शकतो, परंतु तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा काहीच प्रयत्न नाही केला. आणि अशा तऱ्हेने 1 धाव घेतलेली आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20. आणि 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू, बघूया काय करतोय फलंदाज. आणि अशा तऱ्हेने
वाईड बॉल. आणि एक अतिरिक्त धाव संख्या मिळालेली आहे ती धाव संख्या झालेली आहे ती 21. आणि षटकार षटकार मारलेला आहे तो योगेश आणि षटकार मारलेला आहे. आणि अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झालेली आहे ती 27. संतोष यांनी षटकार मारलेला आहे आणि अशा तऱ्हेने संघाची धाव संख्या झालेली आहे ती 27. आणि परत मारले 1 रन घेतलेला आहे आणि धावचीत होण्याचा संभव होता परंतु वाचलेले आहेत. आणि अशा तऱ्हेने 28 धावसंख्या झालेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 6 चेंडूत 60 धावा पाहिजेत. बघूया आता करो या मरो अशी परिस्थिती आहे. यात संघाला प्रत्येक चेंडूवर षटकार पण मारून काय होणार नाही. बघूया काय करतायत. गोलंदाजाचं नाव प्रणय. बघूया प्रणय आता आपल्या संघासाठी काय करतोय. आणि त्याला सामोरे आहे तो संतोष आणि योगेश. बघूया काय करताय आपल्या संघासाठी. रुपेश आणि योगेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. नगरसेवक अमोल पाटील. पालघरचे नगरसेवक माननीय श्री अमोल पाटील यांच्या नगरसेवे निधीतून या मैदानाचं कामकाज झालेलं आहे. आणि झेल बाद झालेला आहे. आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या ती 34. संघाची धावसंख्या झालेली 34. आणि शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 54 धावांची गरज आहे. बघूया आता म्हणजे ह्याच्यानंतर कोणता सामना आहे. नेबॉन वर्सेस मेंटेनन्स. ह्याच्यानंतर होणारा सामना नेबॉन वर्सेस मेंटेनन्स. आणि मेंटेनन्स वाल्यांनी टॉस जिंकलेला आहे. त्यांनी आपला निर्णय सांगितला आहे ना. मेंटेनन्स हे टॉस हारलेले आहेत आणि न्यूबॉर्न्स हे टॉस जिंकलेले आहेत. न्यूबॉर्न्स यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि अशा तऱ्हेने 1 धाव घेतलेली आहे. शेवटचे 2 चेंडू. आणि बघूया आता काय करतायत 2 बॅट्समॅन. आणि चांगला चेंडू फटकावलेला आहे. झेल होऊ शकतो. बघूया काय करतायत. आणि झेल बाद. खूपच चांगलं झेल घेतलेलं आहे. नाव काय यांचं. योगेश यांनी झेल घेतलेला आहे. खूपच चांगला झेल घेतलेला आहे.
बघूया शेवटचा चेंडू आणि आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो शेवटचा चेंडू आहे शेवटचा. कृपया करून आम्हाला वेळेबद्दल सहकार्य करा. कृपया वेळेबद्दल सहकार्य करा. प्रत्येक टीमने आपला जो पण गडी फलंदाज या कोण पण असेल लवकरात लवकर पाठवावेत. शेवटचा चेंडू बघूया काय करतोय फलंदाज आणि निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. आणि अशा तऱ्हेने विनर संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे विनर संघाचे. फेडमॅक्स यांचा पराभव झालेला आहे.